नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजे आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलचे 2 व्हिडिओ घेऊन आलो होतो. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एकदम छान माहिती बघितली की ही योजना कशी कशी काम करणार आहे, कोणासाठी एलिजिबल आहे, म्हणजे कोण यासाठी पात्र आहे, कोण अपात्र आहे. दुसऱ्याच्यात आपण बघितलं की हे लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स नेमके कसे मिळवायचे आणि हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता आणि ती कुठे करायची आहे, या गोष्टीची माहिती आपण घेतली होती. आता आज मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडेसे बदल त्यांनी सुचवलेले आहेत. ते बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण पाहूयात की काय 7 बदल नेमके या योजनेमध्ये केलेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला बदल असा आहे की जी तारीख आपण अगोदर पाहिली होती की ऍप्लिकेशनची तारीख होती 1 जुलै ते 15 जुलैच्या आतमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करायचे होते. आता ती तारीख 15 जुलैपासून वाढवून 31 ऑगस्ट पर्यंत केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आता घाई करण्याची काही गरज नाहीये. 31 ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज करू शकतो. आणि तुम्ही जर अर्ज जरी ऑगस्टमध्ये जरी अर्ज केला तरी तुम्हाला हे बेनिफिट जुलै महिन्यापासून मिळणार आहे. म्हणजे जुलैचे पैसे सुद्धा एखाद्या महिलेचे बुडणार नाहीयेत. तर 31 ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज करू शकतो. याच्यातला दुसरा बदल असा आहे की जे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट जे हवं होतं त्याची अट आता रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल त्या महिलेला मागील 15 वर्षापूर्वीचं तिचं डॉक्युमेंट, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणतंही एक जर त्या महिलेकडे असेल तर तिला डोमासाईल सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये. हे डॉक्युमेंट देऊन ते तिचं ऍप्लिकेशन भरू शकते. तिसरा बदल याच्यामध्ये काय केलेला आहे की पहिली एक शेतीची अट होती की कुटुंबामध्ये जर 5 एकरांपेक्षा जास्त शेती असेल तर त्या घरातली, त्या कुटुंबातली महिला या योजनेला पात्र ठरणार नव्हती. पण आता ही अट पूर्णपणे काढून टाकलेली आहे. तुमच्याकडे कितीही जमीन असेल कुटुंबामध्ये तरी त्याचं काही हरकत नाहीये. ती महिला या योजनेसाठी पात्र आहे आणि ती अर्ज करू शकते. चौथा बदल याच्यामध्ये काय केलेला आहे की वयाची जी अट होती की कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष, ही 60 वर्षाची अट थोडीशी आता चेंज करून ती 65 वर्षापर्यंत नेलेली आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंतची जी महिला आहे ती याला ऍप्लिकेशन करू शकते. नंतर पाचवा एक होता की बऱ्याच लोकांना विचार होते की सर मी परराज्यातले आहे पण माझा पती हा महाराष्ट्रीयन आहे, याच्यामध्ये मी ऍप्लिकेशन करू शकते का? तर पूर्वीच्या स्कीम प्रमाणे ती महिला याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकणार नव्हती. पण आता गव्हर्नमेंटने काय केलं की जर परराज्यातली महिला असेल आणि तिचा विवाह हा महाराष्ट्रीयन व्यक्तीशी झालेला असेल आणि त्या महाराष्ट्रीयन व्यक्तीकडे म्हणजे तिच्या नवऱ्याकडे काही डॉक्युमेंट हवेत की त्याचा जन्माचा दाखला हवा, त्याच्याकडे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला हवा आणि त्याच्याकडे त्याचं डोमासाईल सर्टिफिकेट हवं, हे 3 डॉक्युमेंट जर तिच्या पतीकडे असतील तर ते वापरून ही परराज्यात जन्म आलेली महिला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकते आणि तिचं ऍप्लिकेशन हे भरू शकते. यातला 6 नंबरचा बदल आहे की उत्पन्नाच्या दाखल्याबद्दलचा बदल आहे तो. म्हणजे ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना वेगळा उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाहीये. त्यांचं रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्याच्या बेसवरती ते हे ऍप्लिकेशन पूर्ण करू शकतात. नंतर शेवटचा महत्वाचा बदल याच्यातला काय आहे की एका कुटुंबामधली जास्तीत जास्त एकच अविवाहित महिला या योजनेसाठी ऍप्लिकेशन करू शकते. म्हणजे जर एकापेक्षा जास्त अविवाहित महिला एका कुटुंबामध्ये असतील तर सगळ्यांना याचं बेनिफिट मिळणार नाहीये. केवळ एकाच महिलेला याचं बेनिफिट हे मिळणार आहे. विवाहित महिलांना याची कोणतीही अट नाहीये. याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्ही करू नका. विवाहित महिला याच्यासाठी अर्ज करू शकतात. तर असे हे अतिशय महत्त्वाचे 7 बदल या योजनेमध्ये सरकारकडून करण्यात आलेले आहेत. ते आपण व्यवस्थितपणे एक एक करून पाहिलेले आहेत. तर हे बदल तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या योजनेचे फॉर्म उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपवरती सुरू होणार आहेत असं गव्हर्नमेंटकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर हे आल्यावरती तुम्ही चेक करा की हा नेमका कसा भरायचा आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं पालन हे आपल्याला करायचं आहे. अशाच नवीन नवीन विषयावरती आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.